श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी शर्मिला। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा आणि स्वामीमय जाओ। तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पौर्णिमा तिथी दर महिन्याला येते, परंतु श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं। श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्याला पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असं म्हटलं जातं आणि याच पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो। प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या ज्या पौर्णिमेला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रात सांगितले जाते, परंतु प्रत्येक महिन्यात आपल्याला हे शक्य नसेल तर किमान श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला तरी लक्ष्मीची उपासना करावी। त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो। या श्रावणी नारळी पौर्णिमेचा प्रारंभ 8 ऑगस्टला शुक्रवारी दुपारी 2:12 सुरू होणार आहे आणि समाप्ती 9 ऑगस्टला दुपारी 1:24 होणार आहे। आणि म्हणूनच यावर्षी श्रावण पौर्णिमा ही आपल्याला शनिवारी म्हणजेच 9 ऑगस्टला साजरी करायची आहे आणि याच दिवशी रक्षाबंधन हा साजरा करायचा आहे। तर बघा, कारण हिंदू धर्मामध्ये सूर्याने पाहिलेली जी तिथी असते तीच गृहीत धरली जाते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी हा सण साजरा करायचा आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। श्रीहरी विष्णूंचा अवतार सत्यनारायणाला हा दिवस समर्पित आहे। या दिवशी घरोघरी सत्यनारायण पूजा देखील केली जाते। तसेच या दिवशी विधिवत पूजनासह स्नान आणि दानाला देखील तेवढंच महत्त्व आहे। तर श्रावण पौर्णिमेला धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या खूप महत्त्व आहे, कारण या दिवशी बहीण भाऊ यांच्या प्रेमाचं प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण साजरा होतो। या दिवशी बहीण आपल्या भावाला रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधत असते, त्याचबरोबर भाऊसुद्धा आपल्या बहिणीच्या रक्षणाचे वचन देत असतो। यावर्षी श्रावण पौर्णिमेला शोभन योग आणि योग जुळून येत आहेत। यासोबतच सिंह राशीमध्ये बुध आणि शुक्र ग्रह असल्यामुळे लक्ष्मीनारायण योग सुद्धा जुळून आलेला आहे। या शुभ योगात श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची उपासना केल्यास कुटुंबात सुख समृद्धी नांदत असते। धार्मिक दृष्टीने हा श्रावण पौर्णिमेचा सण जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि त्याला विशेष महत्त्व दिले जातं। या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय केले जातात। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या श्रावण नारळी पौर्णिमेला तुम्हाला सकाळीच ही एक वस्तू ठेवायची आहे। एका रात्रीत बघा तुमचं नशीब बदलून जाईल। 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल। घराची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होईल। घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील, तसेच कर्ज फिटेल। आणि बघा, तर अशी कोणती वस्तू आहे तुम्हाला सकाळी उंबरठ्यावर ठेवायची आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। उद्या श्रावण पौर्णिमेला ज्या घरातील स्त्री हा उपाय आवर्जून करते तर त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करत असते। कारण बघा, आपल्या सर्वांना माहीत आहे की या दिवशी माता लक्ष्मी ही जागृत अवस्थेमध्ये असते, पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असते। जो व्यक्ती तिची सेवा, उपासना, उपाय करतो ती त्यांना धनधान्य आणि समृद्धी प्राप्त करत असते। म्हणून समृद्धी प्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। तर पहा, आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे पैसा कमवण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर मेहनत, कष्ट करत असतो, परंतु बघा बऱ्याच वेळा असं होतं की आपण किती लक्ष्मीच्या मागे धावलो, पैसा कमवण्यासाठी धडपड करत असतो, परंतु आपल्याला सतत पैशांच्या अडचणी येत असतात। देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत नाही आणि म्हणूनच देवी लक्ष्मीला सदैव प्रसन्न करून घेण्यासाठी, नेहमी आशीर्वाद आपल्यावरती राहावा यासाठी, प्राप्त लक्ष्मी आपल्यामध्ये नेहमी घरामध्ये स्थिर राहावी यासाठी बरेचसे जण जे प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना करत असतात। तर बघा, त्यांना जी काही थोडीफार सेवा जमेल ती त्यांनी या दिवशी करतात आणि ती करावी ज्यांना वेळ मिळेल त्यांनी। आणि ज्या लोकांच्या घरामध्ये भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात त्या घरामध्ये कधीही आर्थिक समस्या ज्या आहेत त्या कधीही येत नाहीत। ते घर
तर त्या घरातील वास्तू, त्या घरातील माणसं सोडून देवी लक्ष्मी ही कधीही कुठेही जात नाही। आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे। जर तो तुम्ही उद्या नारळी पौर्णिमेच्या दिवशी केला तर आपल्या घरामध्ये नेहमी पैसा हा स्थिर राहील। तर बघा बऱ्याच वेळा असं होतं की पैसा कमवणं हे खूप सोपी गोष्ट आहे, परंतु तो टिकवून ठेवणं ही तितकी म्हणावी तशी सोपी नाही, खूप अवघड आहे। म्हणून हे जे उपाय जे आहेत ते आपल्याला विशेष स्थितीवरती करायचे असतात। आपल्या घरामध्ये जो मुख्य दरवाजा असतो, उंबरठा असतो, ते जे आपल्या घराचं आहे ते सर्वस्व असतं। तिथून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा, लक्ष्मी अलक्ष्मी जी आहे ती येत असते। घराच्या मुख्य प्रवेशद्वारामधूनच आपल्या घरामध्ये यश, सुख, समृद्धी, ऐश्वर्य येत असतं आणि म्हणूनच तिथूनच गरिबी, अलक्ष्मी सुद्धा येत असते। आणि हे सर्व आपल्यावरती आहे। आपल्या घराच्या उंबरठ्यावरती अशा कोणत्या वस्तू ठेवाव्यात की जेणेकरून आपल्या घरामध्ये असलेली लक्ष्मी, इडापिडा, नकारात्मक ऊर्जा, दरिद्रता आपल्या घरातून, आपल्या आयुष्यातून पूर्णपणे निघून जाईल। आणि त्यामुळे हा जो उपाय आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे, तो प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे। आपल्यापैकी बऱ्याच जणांना या गोष्टी माहीत असतात, पण आपण दुर्लक्ष करतो आणि याच गोष्टीचा परिणाम जो आहे तो आपल्याला आयुष्यभर भोगावा लागत असतो। आणि मग काय होतं की आपण घरामध्ये आपल्या हळूहळू आर्थिक टंचाई येत असते, पैशाच्या अडचणी येऊ लागतात, घरामध्ये भांडणं, वादविवाद, क्लेश सुरू होतात, घरामध्ये नजर दोष लागतो, घरामध्ये आजार पण येतात, त्यामुळे घरात आलेला पैसा त्यामध्ये निघून जातो। तर बघा, आणि जेव्हा आपल्या घरामध्ये अडचणी निर्माण होत असतात तेव्हा आपण त्याचा दोष दुसऱ्यांना देत राहतो की बघा याची नजर माझ्या घराला लागली किंवा माझं नशीबच खराब आहे ज्यामुळे माझ्या आयुष्यात हे अशा अडचणी येत आहेत। म्हणून आपण विशेष स्थितीवरती जर काही उपाय केले तर आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर्य येत असते। आपल्या घराची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होत असते। आपलं नशीब जे आहे ते देखील बदलून जात असतं। तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शनिवारी सकाळी, रक्षाबंधन आहे, लवकर उठायचं आहे। सर्वप्रथम तुम्हाला स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण द्यायचं आहे, जल अर्पण करायचं। आणि जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला तुमचं घर स्वच्छ झाडून काढायचं आहे। त्यानंतर बघा, झाडताना तुम्हाला जी शेवटची रूम आहे तिथून झाडं मारूत ते तुमच्या प्रवेशद्वारापर्यंत तो कचरा आणायचा आहे आणि तो कचरा मुख्य दरवाजातून बाहेर काढायचा आहे, तो तुम्हाला बाहेरच फेकून द्यायचा आहे। फक्त पौर्णिमेलाच नाही तर शास्त्रानुसार प्रत्येक दिवशी जेव्हा आपण आपलं घर झाडतो तेव्हा याच पद्धतीने झाडायचं असतं। मुख्य प्रवेशद्वारातून हा कचरा बाहेर काढावा, यामुळे घरात असणारी अलक्ष्मी, अदरिद्रता ही बाहेर जाते। आणि बघा, यानंतर तांब्याचा कलश घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध भरून पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची, गंगाजल टाकायचं। त्याच्यानंतर गंगाजल जर नसेल तर तुम्ही गोमूत्र टाकू शकता आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती, दरवाजावरती, उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन तो तुम्हाला पुसून काढायचा आहे। यानंतर तुम्हाला सर्वप्रथम उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं। हळदीचं लेपन कसं करतात हे सर्वांनाच माहीत आहे। प्रत्येकजण दर पौर्णिमेला, अमावस्येला, गुरुवारी हळदीचं लेपन हे जे आहे ते करतच असतो। हळद ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। जेव्हा आपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करतो तेव्हा देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि घरामधील नकारात्मक ऊर्जाही दूर होते। हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम उंबरठ्यावरती एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, एक मातीची पणती घ्यायची आहे, त्यामध्ये दुहेरी कापसाची वात घालायची, शुद्ध गाईचं तूप असेल तर ते घाला, नसेल तर मग तुम्ही साधं तेल घाला आणि हा दिवा तुम्हाला मुख्य दरवाजावरती प्रज्वलित करायचा। जेव्हा तुम्ही बाहेरून घरात येता त्या उजव्या साईडला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे। त्यानंतर बघा, एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे, कुंकू पाणी टाकून थोडंसं ओलं करायचं आणि या गंधाने तुम्हाला उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या साईडला 2 स्वस्तिक काढायचे आहेत। स्वस्तिक काढत असताना मधले 4 बिंदू आणि बाजूच्या 2 रेषा आवर्जून काढा, त्याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नाही। त्यानंतर बघा, त्याच कुंकवाने तुम्हाला उंबरठ्याच्या मधोमध 8
बोटांची आहे ती कुंकवाची ओढून घ्यायची आहे, म्हणजेच अष्टलक्ष्मीचं प्रतीक जे आहे ते तुम्हाला उंबरठ्याच्या मधोमध काढायचं आहे। फक्त कुंकवाचे 8 जे टिंब आहे ते तुम्हाला उंबरठ्याच्या मधोमध द्यायचे आहेत आणि हे अष्टलक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। देवी लक्ष्मी केवळ संपत्ती देणारी नाही तर धन, बुद्धी, यश आणि प्रजनन क्षमता देणारी देखील आहे। जीवनाच्या प्रत्येक वळणावर आशीर्वाद देण्यासाठी ती अष्टरूपामध्ये प्रकट होत असते, म्हणून त्यांना एकत्रितपणे अष्टलक्ष्मी म्हणून ओळखले जाते। ही पवित्र रूपे परिपूर्ण जीवनासाठी आवश्यक असलेल्या 8 प्रकारच्या संपत्तीचे प्रतीक आहे आणि म्हणून अष्ट म्हणजे 8 आणि लक्ष्मी म्हणजे संपत्ती, समृद्धीची देवी आणि म्हणून तुम्हाला पहिला टिंब दिल्यानंतर आदी लक्ष्मी म्हणायचं, दुसरा टिंब दिल्यानंतर तुम्हाला धनलक्ष्मी म्हणायचं, धन्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरालक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी असे तुम्हाला 8 नावं घ्यायची आहेत आणि 8 टिंब ते तुम्हाला उंबरठ्याच्या मधोमध द्यायचे। यानंतर तुम्हाला अष्टलक्ष्मीला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे, धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे, फुलं अर्पण करायची आहेत आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला अष्टलक्ष्मीचे स्मरण करून तुमच्या घरामधील सर्व समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। यानंतर त्याच कुंकवाने तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक स्वस्तिक काढायचा आहे आणि त्या स्वस्तिकच्या खाली तुम्हाला श्री हा शब्द लिहायचा आहे। श्री हा शब्द लिहायचं कारण श्री म्हणजे लक्ष्मी, सरस्वती, म्हणून श्री हा शब्द लिहायचा आहे। त्यानंतर बघा आणि आपल्या प्रवेशद्वाराच्या मागच्या साईडला ओम विष्णवे नमः हा मंत्र लिहायचा आहे, म्हणजे पुढे स्वस्तिक आणि त्याच्या खाली श्री आणि त्याच मुख्य दरवाजाच्या मागे ओम वैष्णवे नमः हा मंत्र लिहायचा आहे। त्यानंतर बघा हा मंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा हा आहे, म्हणून हा दिवस त्यांना समर्पित आहे, म्हणून हा मंत्र आपल्याला लिहायचा आहे त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी। यानंतर तुम्हाला काय करायचं, एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी चणा डाळ, गूळ ठेवायचा आणि ही प्लेट आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर ठेवायची आहे। डाव्या साईडला, उजव्या साईडला जिथे कुठे तुम्हाला जागा असेल तिथे तुम्ही ठेवा। त्याच्यानंतर दुपारी 12 वाजल्यानंतर ती तुटून उचलायची आणि ती चणा डाळ आणि गूळ जो आहे तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे। यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो, कारण बघा गाई जी आहे ती लक्ष्मीचं रूप मानलं जातं। गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव वास करतात असं आपलं म्हणतो आपण। तेव्हा गाई जेव्हा गूळ आणि चणा डाळ खाते तेव्हा आपल्याला 33 कोटी या देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो। यानंतर काय करायचं, एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे, त्या कपड्यामध्ये एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे, घट्ट त्याला गाठ मारायची आणि ही जी एक पोटली तयार करायची आहे तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती, जिथे कुठे ठेवायला जागा आहे तर तिथे तुम्हाला ती ठेवायची आहे। तुरटी जी आहे ती तुम्हाला पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरतो हे माहीत आहे, परंतु तुरटीचे फायदे हे खूप आहेत। सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो। वास्तुशास्त्रानुसार जर आपण तुरटीचा खडा लाल रंगाच्या कपड्यावरती बांधून ठेवला तर आपल्या घरात नजरबाधा, वाईट गोष्टी किंवा लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही। म्हणजे बऱ्याच वेळा बघा असं होतं, आपण स्वतः घरातून बाहेर जात असतो आणि तेथील ती जागा चांगली नसते, नकारात्मक ऊर्जा आपल्यासोबत आपल्या घरात प्रवेश करते आणि आपल्या घरात अडचणी यायला सुरुवात होते। कधी कधी आपल्या स्वतःमध्ये सुद्धा बदल होत असतात, जसं की आपला स्वभाव खूप चांगला असतो परंतु आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आल्यामुळे आपण स्वतः चिडचिड करायला लागतो, एखाद्या गोष्टीचं खूप टेन्शन येतं। त्यामुळे जर अशी वस्तू एखादी प्रवेशद्वारावर असेल तर आपण जर तिथून प्रवेश केला तर ती नकारात्मक ऊर्जा तिथेच संपते, म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा एक स्वस्तिक कुंकवाने आवर्जून काढायचं आहे, गॅस शेगडीवरती एक स्वस्तिक काढायचं आहे, कारण पौर्णिमा आहे। पौर्णिमा म्हणजेच माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आणि अन्नपूर्णा माता ही देखील एक देवी आहे। ज्या घरामध्ये अन्नपूर्णा माता नेहमी प्रसन्न राहते तिथे देवी लक्ष्मी स्वतःहून निवास करत असते। घरामध्ये अन्नधान्य हे कधी संपू नये, अन्नपूर्णा मातेला नेहमी आपल्या घरात वास असावा, खाल्लेलं आपल्या अन्नाचं व्यवस्थित आपल्या आयुष्याला ते त्याचं
जे दान आहे ते मिळावं, त्यामुळे आपल्याला गॅस शेगडीची पूजा करायचं। त्याचबरोबर एक स्वस्तिक तुळशीजवळ काढायचं, तिथे सुद्धा एक दिवा वर्जून लावायचा आहे, कारण तुळशीला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं। तर आपण जर पौर्णिमेला गुरुवारी तुळशीची पूजा केली तर आपल्या कुटुंबावर वाईट संकट येत नाहीत। तुळशी माता आपल्या ज्या घराचं संरक्षण करत असते, म्हणून तुळशीला दिवा लावायचा आहे। त्यानंतर देवघरामध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी या छोटे छोटे जे उपाय आहेत ते करायचे आहेत। उंबरट्यावर ह्या ज्या वस्तू मी सांगितल्या त्या ठेवायच्या आहेत। जर तुम्हाला व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू। सर्वांना श्री स्वामी समर्थ।